आज होती उत्तर पूजा, पण ट्विस्ट असा की भटजीचा काही पत्ताच नाही. नंतर फोन केला तर म्हणाले तुम्हीच उत्तर पूजा करून घ्या. आम्ही म्हटलं ठीक आहे, आता देव पण म्हणत असेल सेल्फ सर्व्हिस चालू आहे. मग आम्हीच पूजा केली आणि नंतर लक्ष गेलं काल आलेले गिफ्ट्सकडे. मग काय सुरू झालं आमचं गिफ्ट अनबॉक्सिंग. आता सगळ्यात पहिलं गिफ्ट ओपन केलं तर त्यामध्ये होती सुंदर राधाकृष्णांची मूर्ती आणि त्यावर ना अशी लाइटिंग होती की बटन ऑन केल्यावर पूर्ण लॉयल फील येत होता की काय असं वाटत होतं. त्यानंतर ना वॉलवरती लावायचं एक घड्याळ सुद्धा आलेलं होतं. खरंच इतकं सुंदर होतं की आता वेळ बघायच्या आधी 2 मिनिटं घड्याळातच बघत बसणार की काय असं वाटत होतं. त्याचसोबत ना चहाच्या कपांचा सेट सुद्धा आलेला होता. आता पाहुणे आले की चहा कमी आणि कपाचं कौतुकच जास्त होणार की काय काय माहिती. त्यानंतर ना आलं होतं हरिण आणि हरणाचं एक पिल्लू असं शोपीस आलेलं होतं. इतकं क्यूट होतं की हॉलमध्ये ठेवावं की बेडरूम मध्येच यावरच आमची खूप सारी चर्चा चालू होती. आणि शेवटी आलेलं होतं हे क्लासिक गिफ्ट, छोटे छोटे स्टीलचे ना पॉट्स आणि त्याच्यावरती झाकण आलेली होती. खूप छान होतं. आता उरलेली भाजी VIP स्टोरेज मध्ये जाणार की काय असं वाटत होतं. आणि त्याचसोबत ना खूप छान आहेर, साड्या आणि अजून खूप सुंदर सुंदर गिफ्ट्स आले होते. खरंच प्रत्येकाने खूप प्रेमाने सगळं दिलं. अशा प्रकारे आमचं आजचं गिफ्ट अनबॉक्सिंग मिशन पूर्ण झालं. आवडलं